हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी. तर अजून एका छोट्याशा ब्लॉगमध्ये स्वागत. आम्ही गेलो होतो पुण्यामध्ये कामानिमित्त. आम्हाला येताना बघा हे छान असे फळं दिसले. तर ह्या फळांना तुमच्याकडे काय म्हणतात किंवा तुम्हाला हे फळं माहीत आहेत का, मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर हे ताडगोळे किंवा ताडमुंजे आम्ही आंध्र प्रदेश आणि तेलंगणा साईडला राहतो, त्या साईडला खूप प्रमाणात असतात आणि स्वस्त असतात. तर इथं वाघोलीमध्ये फळं बसतात रस्त्याच्या कडेने. तर तिथंच मला हे ताडगोळे दिसले आणि मी घेण्यासाठी उतरले. बघा खूप छान मस्त टेस्ट लागते, अगदी लिचीसारखी. मोठं घड उचलायला गेलं पण मला काही उचललंच नाही. या पद्धतीचे असे असतात बघा. तर आता आम्ही इथं घ्यायला उतरलो होतो. तो भैया काढत होता, तोपर्यंत म्हणलं व्हिडिओ शूट करावा आणि तुम्हाला हे दाखवावं. तर बघा त्यांनी आम्हाला काढून दिले 200 रुपये डझन. आतले जे असतात एका फळामध्ये तीन तीन असतात ते फळं ताडमुंजे खाण्यासाठी. मग घेऊन बसलो. दुपारची वेळ होती, भरपूर असं ऊन लागत होतं. तर बघा आता आम्ही निघालो घरच्या दिशेने. तर भरपूर असे फळं, या ताडगोळ्याचे जे झाडं असतात खूप मोठे उंच असतात. आंध्र प्रदेश साईडला जास्त प्रमाणात दिसतात. तर आम्ही त्याच साईडला राहतो, त्यामुळे आम्हाला ह्याची सगळी माहिती आहे. यापासून दारू पण बनते ताडाची. तर अशा पद्धतीने हे फळं जे कुठं दिसलं तर तुम्ही नक्की खाऊन बघा. आणि पुढे आलो बघा वागेश्वर मंदिर. आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. वाघोलीमध्ये महादेवाचं मंदिर आहे वागेश्वर म्हणून. तिथून पुढे निघालो आणि घरी आलो बघा. छान असे लिचीसारखे हे फळं दिसतात. हे जे फळ आहे अगदी नाजूक असतं, एकदम चिपचिपा असल्यासारखं. हे वरची साल काढून मग हे आतलं गर एकदम छान जेलीसारखं लागतं. तर तुम्हाला कुठे हे फळं दिसले तर नक्की आवर्जून खा, छान लागतात. घेताना असे छोटे फळं घ्यायचे, तर अगदी लिचीसारखं हे फळ लागते. तर हे फळ तुम्हाला माहीत आहे का, कमेंट्स करा. आणि जाता जाता चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.